नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी सांगलीतनं। सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू असं म्हणतायत संजय राऊत। सांगलीमधील प्रचार सभेत संजय राऊतांनी थेट इशाराच दिलेला आहे काँग्रेसला। तर मित्रपक्ष भाजपला अप्रत्यक्ष मदत करत आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय। 2014 ला सांगलीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असंही राऊतांनी म्हटलंय। साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली। आता ती काळ्या दगडावरची आता ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत आणि राहतील। ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्याने आताच घ्यावी। आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय आम्ही जिंकून दाखवू। सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे इकडे आमच्या मित्र पक्षाचे लोक कुठे बोलतात असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात। 2014 ला इथे काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ। 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही। जर 10 वर्ष आपला इथे संबंध नाही, आमची अशी भूमिका आहे। महाराष्ट्रात शिवसेनेचा वारंवार आहे। तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, त्या वेळेला आम्ही